कधी विचार केलाय की काही जुनी टीव्ही सिरियल्सची गाणी आपल्या मनात इतकी घर करून का बसतात, म्हणजे आयुष्यभर? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत एका खूप इंटरेस्टिंग ऑनलाईन चर्चेतून. चला जरा याच्या मुळाशी जाऊया. ही सगळी सुरुवात झाली रेडिटवरच्या एका साध्या वाक्यामुळे. पण ह्या एका साध्या वाक्याने काय झालं माहितीये? आठवणींचा जणू काही पूर झाला. आणि यातूनच आपल्याला कळलं की त्या काळातल्या टीव्ही मालिकांशी लोकांचं किती खोल एक सांस्कृतिक नातं जोडलेलं होतं. मग काय, त्या मूळ पोस्टखाली कमेंट्सचा नुसता पाऊस पडला. गुप्तगामिनी, मायामृग, प्रीती इल्लद मेले, लोकांनी आपापल्या आवडत्या मालिकांची नावं घ्यायला सुरुवात केली. आणि तेव्हा लक्षात आलं की अरे, ही काही एका व्यक्तीची भावना नाहीये, तर ही एका संपूर्ण पिढीची, आपल्या सगळ्यांची एक सामूहिक आठवण आहे. पण मग प्रश्न पडतो की कन्नड टेलिव्हिजनचा तो काळ इतका खास का होता? असं काय होतं त्या मालिकांमध्ये आणि विशेषतः त्यांच्या गाण्यांमध्ये जे आजही आपल्याला इतकं आठवतं? आणि याचं एक खूप महत्त्वाचं उत्तर एका युजरने दिलंय. तो म्हणतो, एक काळ असा होता जेव्हा चित्रपटांचे दिग्दर्शक मालिका बनवत असत. विचार करा, नाग तिहळी, चंद्रशेखर आणि एस नारायण यांच्यासारखे मोठे नावाजलेले फिल्ममेकर्स तेव्हा टीव्ही सिरियल्स दिग्दर्शित करत होते. आणि याचा सरळ सरळ परिणाम काय होणार, तर त्या मालिकांना एक सिनेमाचा दर्जा मिळाला. मग ती कथा असो, कॅमेरावर्क असो, सगळंच. लोकांना जुन्या मालिकांबद्दल काय आवडायचं ही विचारल्यावर उत्तरं अगदी स्पष्ट होती. त्या मालिका सखोल होत्या, अर्थपूर्ण होत्या. आणि आताच्या मालिकांबद्दल काय मत आहे? बरं, तेही तितकंच स्पष्ट आहे. याच फरकामुळे काही गाणी इतरांपेक्षा कायमची लक्षात राहिली. ठीक आहे, तर या गाण्यांची ताकद नक्की कशात आहे हे समजून घेण्यासाठी ना, आपण एक काम करूया. आपण एक अशा गाण्याचं उदाहरण घेऊया ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा झालाय. ते गाणं म्हणजे मूडलमने या मालिकेचं शीर्षक गीत. ऐका, ही आहे त्या गाण्याची पहिली ओळ. रेंबे कोंबियो मॅल गुडकट्टी दावरक के बली थक्की. यात एक खास उत्तर कर्नाटकी लोकशैलीचा स्पर्श आहे. ऐकतानाच त्यातील काव्यात्मकता जाणवते, नाही का? याचा साधा सरळ अर्थ काय होतो? तर फांदीच्या टोकावर नुकतंच उडायला शिकलेल्या एका पक्षाने आपलं घरटं बांधलं आहे. बघा, किती साधं पण सुंदर चित्र आहे. आणि हेच चित्र त्या गाण्याच्या खोल अर्थाचं प्रवेशद्वार आहे. घर, कुटुंब, एक नवीन सुरुवात, या सगळ्या भावनांना हे गाणं स्पर्श करतं. आता गाण्यात पुढे एक रूपक येतं. जुन्या विहिरीच्या तळाशी असलेल्या पाण्यात हिरवे अंकुर फुटतात. इथे जुनी विहीर म्हणजे काय, तर आपले पूर्वज, आपला वारसा. आणि त्यातूनच नवीन पिढ्या, नवीन जीवन कसं फुलतं हे या एका ओळीतून सांगितले. पुढचं रूपक तर अजूनच सुंदर आहे. झाडाच्या पानांच्या सावल्या घराच्या भिंतीवर एक खेळ खेळतात. जणू एक कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. तोगलगोंबी आटा सुरू झाला आहे. तोगलगोंबी आटा ही एक पारंपरिक लोककला आहे. म्हणजे कवी काय म्हणतोय की आपलं घर म्हणजे एक रंगमंच आहे, जिथे आपल्या कुटुंबाचा इतिहास, आपल्या कथा या सावल्यांच्या खेळासारख्या उलगडत जातात. आणि मग येते ही सगळ्यात प्रभावी ओळ. ते नाळेच्या बंधनाची कथा सांगतात, म्हणजेच करुळ बळली कथीय. ह्याचा अर्थ किती खोले बघा, की आपलं घर हे आपल्या वंशाची, आपल्या कुटुंबाच्या, त्या अतूट नात्यांची कधीही न संपणारी कहाणी सांगत असतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की एका टीव्ही मालिकेसाठी इतकं गहन, इतकं काव्यमय गीत कोणी लिहिलं असेल? कोण असतील यामागचे दिग्गज? तर हे गीत लिहिलंय डॉक्टर चंद्रशेखर कंबार यांनी. आणि ते कोणी सामान्य व्यक्ती नाहीत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, पद्मभूषण, प्रसिद्ध नाटककार, कवी. विचार करा, भारतीय साहित्यातला एक दिग्गज एका टीव्ही मालिकेचं शीर्षक गीत लिहितोय. हेच त्या काळाचं वैशिष्ट्य होतं. कंबार यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे ते लोककथा आणि पौराणिक कथांना आजच्या समस्यांशी जोडतात. आणि हेच कौशल्य आपल्याला मूडलमनेच्या गाण्यात दिसतं. त्यांनी लोकपरंपरांना, कुटुंब आणि ओळखीच्या वैश्विक संकल्पनांशी इतक्या सहजतेने जोडलंय की ते गाणं फक्त एका मालिकेपुरतं राहत नाही, तर ते एक कालातीत कलाकृती बनून जातं. आणि इतक्या सुंदर शब्दांना तितकाच सुंदर आवाजही हवा, बरोबर? तर तो आवाज दिलाय संगीता कट्टी यांनी. त्या एक हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत आणि त्यांनी आपल्या आवाजातून उत्तर कर्नाटकच्या त्या अस्सल बोलीभाषेला अक्षरशः जिवंत केलंय. त्यांचा आवाज त्या गाण्याची ओळख बनला. संगीता कट्टी यांच्या गुरूंचे एक वाक्य आहे, जे त्यांच्या कलेमागची नम्रता आणि खोली दाखवतं. ते म्हणायचे, संगीत एक महासागर आहे
तुम्ही एका बादलीत किती गोळा करू शकता? त्याला अंत नाही. फक्त शोधत राहा आणि सराव करत राहा. याच तत्वज्ञानातून ते शक्तिशाली गायन जन्माला आलं. तर इतके मोठे साहित्यिक, इतके उत्तम संगीतकार आणि इतकी सुंदर गायकी. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या गाण्यांचा आपल्या मनावर इतका खोल परिणाम का होतो? आता आपण याच्या मानवी पैलूकडे येऊया. याचं उत्तर रेडिटवरच्याच एका कमेंटमध्ये मिळतं. एक जण लिहितो, या शीर्षक गीताने माझ्या मनात एक खोल आठवण जागी केली. मला आठवतंय, मी माझ्या आजीला भेटायला जायचो. आता मला तिची आठवण येते. आणि इथेच सगळं सार आहे. ही गाणी फक्त संगीत नाहीत. ती आपल्या भूतकाळाच्या, आपल्या माणसांच्या, आपल्या आठवणींच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. आणि म्हणूनच ही गाणी इतकी महत्वाची आहेत. ती फक्त एका टीव्ही शोची गाणी राहिली नाहीयेत, तर ती एक सांस्कृतिक ठेवा बनली आहेत. ती आपली भाषा, आपल्या परंपरा आणि आपल्या भावना जपतात. एका पिढीला दुसऱ्या पिढीशी जोडणारा एक सुंदर पूल बनून राहतात. तर मग जाता जाता एक प्रश्न. असं कोणतं गाणं आहे जे आपल्या मनातली एखादी खोल आठवण जागी करतं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?